सखी सावली काव्यांजली। शाही पनीर। आता किती धावपळ करते ती, तुम्हाला सांभाळते, मुलांना सांभाळते, घरचं काम करते, आदर्श सून आहे ती। होतं असं कधी कधी। आता शाही पनीर नाही, शाही फजिती झाली आहे। इट्स ओके, काही होत नाही, होत। मला कळत नाही तू का नाही बनवलं जेवण, तिला का सांगितलंस? तू आमदा ती आणते ना करून काहीतरी शिकरण। मी काय म्हणतो, मी आता जातो, केळी घेऊन येतो, आपण मस्त पोळी आणि शिकरण खाऊ। तेच खावं लागेल, आयत्या वेळी तेच होणार, दुसरं काही होणार नाही। आणू का? आणतो। विशू प्रीतम, तू काळजी करू नकोस, लवकरच तुला सगळं आठवेल आणि आपलं नातं पहिल्यासारखं घट्ट होईल। आता मी एक क्षणही तुझ्यापासून लांब राहू शकत नाही। आपण लवकरच एकत्र येऊ। प्रीतम फोटो दे। अरे बाप रे, एवढी आठवण येते नवऱ्याची, डोळ्यातनं पाणी येतंय। खूपच प्रेम असणार आहे म्हणजे दोघांमध्ये। आता फायनली मी बघणार तुमचा नवरा दिसतो कसा। वर्णन खूप ऐकलंय मी, पण आता प्रत्यक्षात बघणार आहे मी। फोटो मध्ये तरी प्रीतम, असं कोणाचाही फोटो चोरून नाही बघायचं। चोरून बघत नाहीये पुष्पांजली, तुमच्या समोर बघणार आहे फोटो। अरे काय प्रीतम, मला बघू दे। प्रीतम प्रीतम थांब। नाही, प्रीतम काय चाललंय हे? सॉरी, झालं, हे घ्या बाबा। अगं नक्की काय केलंस तू? खाऊन तरी बघा बाबा। आई, पुन्हा हेच खायचंय? शाही खारट पनीर? अहो खावा तरी। अगं तू जादूगार आहे, जादूगार। हे खारट पनीर तू एकदम चविष्ट केलंय। वा 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 वा। बाबा,
तुमची सून सुगरण आहे, शिवाय मी आईंच्या हाताखाली तयार झाली आहे. त्यामुळे मीठ जास्त झालं तर काय करायचं हे आईंनी मला शिकवून ठेवलंय. आई अहो, काजू कांद्याचं वाटण होतं फ्रीज मध्ये, ते घातलं त्यामुळे खारटपणा कमी झाला असेल. आता घ्या ना. झालंय बरोबर, पण मघाशी जेव्हा मी भाजी टेस्ट केली होती तेव्हा त्यात मीठ बरोबर होतं. मग अचानक असं कसं झालं? काव्या, हा अगं एवढा विचार नको करू, होतं असं कधी कधी. ये जेवायला बस आमच्या बरोबर. मी नंतर बसते आई मुलांबरोबर, तुम्ही जेवून घ्या. बरं. नक्की काय केलं हिने? मी सगळं बिघडवलेलं ठीकठाक करायला जमवलं कसं? विशू, कशी झाली भाजी? अरे आडवा हात मारून खा, मस्त झाली एकदम. दरवेळी ही काहीतरी करून वेळ मारून कशी नेते कळतच नाही. सगळा प्लॅन फिसकटला माझा. ती म्हणाली की तिने आधी टेस्ट केलं तेव्हा त्यात तिखट मीठ बरोबर होतं. तिला माझ्यावर संशय तर आला नसेल ना? ती संशय येऊनही ती काही बोलली. अशा गोष्टी करणं बरोबर नाही हे माहिती आहे मला. काव्या मला त्रास देते तर मी का त्रास द्यायचा नाही तिला? हे घे पैसे. आई नकोय म्हटलं नाही एकदा. विशू, हे पैसे घे. हे बघ, कर्ज वसुलीसाठी पुन्हा कोणी आता दारात यायला नको. कसं येतील आई? तुझी लाडकी सून आहे ना, ती ऑफिस मधून लोन घेणार होती ना, याला तिला लोन नाही म्हणे. कसं मिळेल आई? कुठल्याही नोकरीत इतक्या लवकर लोन मिळत नाही. तुला सांगतो तिच्याकडनं काही होणार नाही. मी केपेबल नाहीये हे दाखवण्यासाठी ती फुकटच्या पुशारक्या मारत असते. दरवेळी चुकीचे अर्थ का काढतोस तो विशू? कारण ती दरवेळी चुकीचं वागते आई. आता आजच बघ ना, मला पनीरची भाजी आवडते. कशी केली तिने? किती मीठ होतं त्यात. तुम्हाला वाईट वाटू नये म्हणून ती भाजी खाल्ली, अजिबात आवडली नव्हती मला. ते जाऊ दे, पैसे घे. आई, मी तुला सांगितलं ना, मी हे पैसे घेणार नाही. तू हे पैसे परत कर आणि तुझे दागिने सोडून. माझं कर्ज आहे, मी मॅनेज करेन, तुला सांगितलं ना. हे बघ, त्यासाठी मला तुझे दागिने गहाण ठेवायचे नाही. विश्वास ठेव ना माझ्यावर. आपल्यासारख्या मध्यमवर्गीयांसाठी अब्रू हाच खरा दागिना असतो. त्यापुढे मला माझे दागिने काहीच नाही येत रे. तू म्हणतोयस म्हणून विश्वास ठेवतो.